परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले। सोमनाथ सूर्यवंशींच्या आईने कोर्टात याचिका दाखल केली होती आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टात बाजू मांडली आहे। वकील सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कस्टडीमध्ये झाला। त्या दरम्यान आंबेडकरी समाजाने आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन मागणी केली होती की तत्काळ या प्रकरणामध्ये पोलिसांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि पोलिसांना निलंबित केले पाहिजे, परंतु तसे होताना दिसले नाही। आजच माननीय हायकोर्टाने पोलिसांवर या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याचे समजत आहे। याचं स्वागत रिपब्लिकन पार्टी खरात पक्ष करतच आहे, परंतु ही केस लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात चालून ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण केली त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी सुद्धा मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना करत आहोत। मी सातत्याने हा मुद्दा मांडत होता की पोस्टमार्टमचा रिपोर्ट काय सांगतोय, ह्याच्यामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला आणि सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा नैसर्गिक आहे असा दाखवण्याचा प्रयत्न झाला। त्याला श्वासोश्वासाचा त्रास आहे असं सांगण्यात आलं। त्याच्या आईशी चर्चा केली, आई म्हणाली त्याला कुठला डॉक्टरचा औषधच चालू नव्हतं, त्याला कधी श्वासोश्वासाचा त्रासच झाला नव्हता। ती क्लिअर कट हत्या होती, मृत्यूचं टायमिंग नाही, झाला कसा, पडला कुठे, काही नाही, मेला डायरेक्ट डेड, ती हत्याच होती। आणि आम्हाला माझ्या स्वतःला आज बरं वाटतंय, ते सेल्फ सॅटिस्फॅक्शन असतं ना की एका गरीब भांडी घासणाऱ्या आईचा मुलाचा मुद्दा मी इथे लावून धरला। हा खून पोलिसांच्याकडून झाला हे आता सिद्ध झालं आहे आणि म्हणूनच माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी एक जोरदार चपराक यांना दिलेली आहे, सरकारला दिली आहे, पोलिसांना दिलेली आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने दिला, त्याचं आम्ही स्वागत करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।